गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमधील प्रोटीन सिंथेसिस हा मुद्दा आपला सुरू आहे. प्रोटीन सिंथेसिसच्या दोन स्टेप आहेत. फर्स्ट इज द ट्रान्स्क्रिप्शन अँड सेकंड इज द ट्रान्सलेशन. ट्रान्स्क्रिप्शन ही स्टेप कंप्लीट झाली आहे. ट्रान्सलेशन ही स्टेप बघण्या अगोदर आपल्याला काही टर्म बघायचे आहेत. त्या टर्म आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. सुरुवातीला म्युटेशन अँड जेनेटिक कोड. लास्ट लेक्चरला आपण जेनेटिक कोड संदर्भात माहिती घेतली आहे. जेनेटिक कोड म्हणजे काय, तर mRNAवरती जे ट्रिपलेट नायट्रोजन बेस असतात त्याला आपण जेनेटिक कोड असं म्हणतो. म्हणजे 4 प्रकारचे नायट्रोजन बेस, त्यापैकी 3 नायट्रोजन बेस एकत्र येऊन एक कोड तयार करतात. त्याला ट्रिपलेट कोड असं म्हटलं जातं. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सुद्धा लास्ट लेक्चरला आपण पाहिले आहेत. या लेक्चरला आपण म्युटेशन इन जेनेटिक कोड हे बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला म्युटेशन म्हणजे काय आपण बघूया. म्युटेशनची डेफिनेशन आहे इथं. म्युटेशन इज अ फिनॉमिनॉन इन विच सडन चेंज इन दी DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस. म्युटेशन म्हणजे काय, तर सडन चेंज इन जेनेटिक मेकअप, एवढं लक्षात ठेवायचं. किंवा DNAमध्ये झालेला अचानक बदल, त्याला आपण काय म्हणतो, म्युटेशन असं म्हणतो. इट रिझल्ट इन चेंज इन जीनोटाईप, दॅट इज कॅरेक्टर. आता आपल्याला तर माहीतच आहे की DNAवरती जी इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनवरूनच बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक ठरत असतात, बरोबर. ज्या वेळेला DNAमध्ये बदल होतो, आपोआप तो बदल कशामध्ये होणार आहे, जीनोटाईपमध्ये, म्हणजेच कॅरेक्टरमध्ये तो बदल होणार आहे. नेक्स्ट, अलॉंग विथ रिकॉम्बिनेशन, म्युटेशन इज अ रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन ॲज अ इट रिझल्ट इन व्हेरिएशन. आता बघा, रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस इन मिओसिस, बरोबर. तर या रिकॉम्बिनेशनसोबत मिओसिस हे रॉ मटेरियल आहे. कशासाठी, तर इव्होल्युशनसाठी. का, बिकॉज इट रिझल्ट्स इन व्हेरिएशन. म्युटेशनमुळंच काय होतं, बदल होतो, व्हेरिएशन होतं. आता म्युटेशन झालं की कॅरेक्टर बदलतात. कॅरेक्टर बदललं म्हणजेच काय झालं, व्हेरिएशन झालं. आणि ह्या व्हेरिएशनमुळंच पुढं जाऊन काय होतं, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. थोडक्यात काय, तर इव्होल्युशनचा हा जो टप्पा आहे, लोवेस्ट ऑर्गॅनिझमपासून जे हायेस्ट ऑर्गॅनिझम तयार झाले, तर याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. उत्क्रांती झाली, बरोबर. मग या उत्क्रांतीमध्ये काय झालं आहे, तर कॅरेक्टर बदलत गेले, चेंज होत गेले. मग ते इव्होल्युशनसाठी बरेच फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. त्या फॅक्टरपैकी एक फॅक्टर म्युटेशनसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. ड्युरिंग म्युटेशन, पॉसिबिलिटी ऑफ लॉस ऑर गेन ऑफ सेगमेंट ऑफ DNA रिझल्ट इन अल्टरेशन इन दी क्रोमोझोम. म्युटेशनच्या दरम्यान काय होतं, तर तिथं पॉसिबिलिटी असते कशाची, तर लॉस ऑर गेन ऑफ सेगमेंट ऑफ DNAचा एखादा सेगमेंट लॉस होतो किंवा ॲड होतो. गेन म्हणजे ॲड होणे किंवा इन्सर्ट होणे. एकतर तो निघून जातो एखादा सेगमेंट, किंवा एखादा सेगमेंट ॲड होतो, आणि याच्यामुळं अल्टरेशन होतं क्रोमोझोममध्ये. DNAपासूनच क्रोमोझोम तयार होतात, आणि या DNAवरती जर चेंज झाला तर त्यामुळं क्रोमोझोममध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन ए सिंगल बेस पेअर ऑफ DNA. दिस इज नोन ॲज पॉईंट म्युटेशन. आता आपण पुढं म्युटेशनचे प्रकार बघणार आहोत. त्यातलाच हा एक प्रकार आहे पॉईंट म्युटेशन. त्याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. आता बघा, पॉईंट म्युटेशन म्हणजे काय, DNAवरचा फक्त एखादा बेस पेअरमध्ये जर चेंज झाला तर त्याला आपण
पॉईंट म्युटेशन असं म्हणतो, एका पॉईंटला म्युटेशन झालेलं आहे म्हणून. आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, पॉईंट म्युटेशन इन सिकल सेल ॲनिमिया. इथं नॉर्मल DNA आहे हा, या डायग्रॅममध्ये हा जो आहे हा नॉर्मल DNA आहे. याचा सिक्वेन्स काय आहे, GAG आणि CTC. हे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी स्टँडवरचे असणारे हे कोडॉन आहेत, बरोबर. आता त्यापासून जो RNA तयार होणार आहे तो RNA कसा तयार होणार, तर समजा खालचं जे स्टँड आहे हे खालचं स्टँड टेम्पलेट स्टँड म्हणून वापरलं तर CTCला कॉम्प्लिमेंटरी GAG असं ॲड होणार आणि हा mRNA तयार होणार, बरोबर. आता ह्या mRNAपासून एक प्रोटीन तयार होतं, म्हणजेच थोडक्यात हा कोड एका अमानो ॲसिडला कोड करतो. आता हे अमानो ॲसिड काय आहे, ग्लुटिनिन, बरोबर. हे अमानो ॲसिड तयार होतं इथं. पण ज्या वेळेला म्युटेशन होतं त्यावेळेला ही कंडिशन जी आहे ही कंडिशन आहे सिकल सेल ॲनिमियाची. या डायग्रॅममध्ये इथं जे दिसतंय ही कंडिशन आहे सिकल सेल ॲनिमिया असणाऱ्या पर्सनची. यांच्यामध्ये पॉईंट म्युटेशन झाले. आता हे म्युटेशन काय बघा, हा जो सेंटरला जो सिक्वेन्स आहे बघा, नॉर्मल DNAमध्ये GAG आहे, त्याऐवजी इथं काय आहे GTG आहे, बरोबर. आता इथं GTG असल्यामुळं याला कॉम्प्लिमेंटरी CAC स्टँड तयार होतं, बरोबर. आता इथं जर CAC असेल तर त्याच्यापासून तयार होणारा हा जो mRNA आहे तो तयार होताना GUG तयार होतो, कारण इथं A आहे, Aला कॉम्प्लिमेंटरी U तयार होणार म्हणजे ॲड होणार. आणि GUG हा कुणाला कोड करतो, व्हॅलिन नावाच्या अमानो ॲसिडला कोड करतो. त्यामुळं इथं जे प्रोटीन तयार होतं ते वेगळं प्रोटीन तयार होतं. नॉर्मल कंडिशनमध्ये जे प्रोटीन तयार होणार आहे ते प्रोटीन इथं तयार न होता इथं वेगळं प्रोटीन तयार होतं. थोडक्यात प्रोटीन म्हणण्यापेक्षा अमानो ॲसिड वेगळं ॲड होतं, व्हॅलिन ॲड होतं, बरोबर. थोडक्यात जे अमानो ॲसिड ॲड करायला पाहिजे ते न ॲड होता दुसरं अमानो ॲसिड ॲड होतं. यालाच आपण काय म्हणतो, पॉईंट म्युटेशन. ठीक आहे. आता हा म्युटेशनचा पहिला प्रकार झाला. या डायग्रॅममध्ये आपल्याला अजून प्रकार बघायचे आहेत. डिलिशन ऑर इन्सर्शन ऑफ बेस पेअर ऑफ DNA कॉजेस फ्रेम शिफ्ट म्युटेशन ऑर डिलिशन म्युटेशन. आता बघा, मगाशी आपण एकाच बेस पेअरचा विचार केला, एकाच बेस पेअरमध्ये चेंज झालेला आहे. आता दुसऱ्या ठिकाणी बेस पेअर्स म्हणजे एकापेक्षा ज्या वेळेला जास्त बेस पेअरमध्ये बदल होतो त्यावेळेला त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. बघा लक्षात ठेवा, एका बेस पेअरमध्ये चेंज झाला तर पॉईंट म्युटेशन म्हणायचं, आणि एकापेक्षा जर दोन किंवा शक्यतो दोन बेस पेअरमध्ये ज्यावेळेला बदल होतो त्यावेळेला त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. खाली डेफिनेशन दिलेली आहे. इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ वन ऑर टू बेसेस चेंजेस दी रीडिंग फ्रेम फ्रॉम दी पॉईंट ऑफ इन्सर्शन ऑर डिलिशन. ज्या पॉईंटला इन्सर्शन किंवा डिलिशन झालेलं आहे त्या पॉईंटपासून पुढं ती जी रीडिंग फ्रेम आहे ती बदलते, म्हणून त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल इथं डायग्रॅममध्ये 2 नंबरची डायग्रॅम तुम्ही बघा. आता इथं देताना वरती आहे हा DNA दिलेला आहे, त्याच्यापासून खाली हा mRNA तयार होतो आहे आणि त्यानुसार खाली अमानो ॲसिड ॲड होतं आहे, बरोबर. आता हे वरची जी कंडिशन आहे डायग्रॅममध्ये सगळ्यात वरची ही नॉर्मल कंडिशन आहे, बरोबर. 4 प्रकारचे अमानो ॲसिड इथं ॲड होत आहेत, हे नॉर्मल आहे. ज्या वेळेला एका बेस पेअरमध्ये चेंज होतो आहे त्यावेळेला वेगळं कुठलं तरी अमानो ॲसिड ॲड होतं, हे आपण मगाशी बघितलंच. एका बेस पेअरमध्ये ज्या वेळेला चेंज होतं आहे
आता तो चेंज कुठं झालेला आहे बघा. ह्या जर डायग्रॅमचं तुम्ही निरीक्षण केलं तर इथं CTTच्या ऐवजी काय आहे TTT, बरोबर. त्यामुळं GAAच्या ऐवजी इथं AAA अशी कंडिशन आहे. आणि त्यामुळं अमायनो ॲसिडसुद्धा ग्लुटीनच्या ऐवजी लायसिन हे अमायनो ॲसिड तिथं ॲड होतं, बरोबर. हे पॉईंट म्युटेशन झालं. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये 2 चेंजेस आहेत. 2 चेंजेस कुठल्या तर बघा, CTTच्या ऐवजी CCT अशी कंडिशन आहे. तिथं GAAच्या ऐवजी GGA अशी कंडिशन तयार होते. थोडक्यात काय तर इथं 2 बेस पेअर चेंज आहेत. त्यामुळं अमायनो ॲसिड वेगळं ॲड होते, ग्लायसिन नावाचं. हे झालं फ्रेम शिफ्ट म्युटेशन. अशा पद्धतीनं थोडक्यात काय होतं तर जे अमायनो ॲसिड ॲड व्हायला पाहिजे ते न ॲड होता दुसरं कुठलं तरी अमायनो ॲसिड ॲड होतं. आता इथं एक वेगळी कंडिशन आहे बघा. काय झालेलं आहे, हे पहिले जे 2 आहेत हे नॉर्मल आहेत, बरोबर. चेंज आहे तो इथून पुढचा. आता पहिल्या कंडिशनमध्ये CT ही नॉर्मल कंडिशन आहे. इथं सबस्टिट्यूशन झालेलं आहे, इथं इन्सर्शन झालेलं आहे. तर सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर एकाच्या ऐवजी दुसरा तिथं जाणं, त्याला सबस्टिट्यूशन असं म्हणतात. इन्सर्शन म्हणजे काय तर एक्स्ट्रा ॲड होणं आहे, त्याच्यामध्येच काय होतं एक्स्ट्रा ॲड होतं. बघा इथं हा C जो आहे तो टोटली ॲड झालेला आहे. दिसतंय तुम्हाला की इथली कंडिशन काय आहे CTT, बरोबर. तर इथं CTT पुढं आहे, त्याच्याऐवजी एक्स्ट्रा C एक ॲड झालेला आहे. त्याच्यामुळं जो कोड आहे तो कोड वाचताना बदल होतो. त्या कोडमध्ये CTTच्या ऐवजी CCT असा तो कोड वाचला जातो. थोडक्यात काय तर हे इन्सर्शन झाल्यामुळं तो कोड बदलला, त्याच्यामुळं अमायनो ॲसिड बदलला. खाली काय झालेलं आहे नेक्स्ट डिलीशन, डिलीट झाला आहे. म्हणजे इथला एक जो आहे तो टोटली काय झाला आहे डिलीट झाला आहे. आता कुठला डिलीट झाला आहे तर बघा AAA आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये आहे तसा AAA आहे. आता 4 नंबरचा जो A आहे वरच्या 3 डायग्रॅममध्ये दिसतोय A, तो A इथं 4थ्या डायग्रॅममध्ये दिसत नाही. तो बेस पेअरच टोटली काय झाला आहे डिलीट झाला आहे. त्यामुळं फ्रेम ही कुठून पुढं स्टार्ट होते TGCT अशी पुढं स्टार्ट होते. बघा इथे दिसते TGC अशी कंटिन्यू होते. थोडक्यात एक बेस पेअर इथं काय झाला आहे डिलीट झाला आहे. तर ही कंडिशन इथं दाखवलेली आहे. पहिली नॉर्मल कंडिशन आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय झालं आहे सबस्टिट्यूशन, म्हणजे एक जो बेस पेअर आहे तो तिथून डिलीट झाला आहे, त्याच्याऐवजी दुसरा ॲड झाला आहे. इन्सर्शन म्हणजे काय तर एक्स्ट्राचा ॲड होणं आहे, त्याच्यामध्ये दुसरा बेस पेअर एक ॲड होणं. आणि डिलीशन म्हणजे जो नॉर्मल DNA आहे त्यामधून एक डिलीट होणं, निघून जाणं, याला काय म्हटलं जातं डिलीशन असं म्हटलं जातं. आता इथं एक लास्ट पॉईंट आहे बघा, इन्सर्शन ऑर डिलीशन ऑफ 3 or multiple ऑफ bases result in insertion or deletion of amino acid and reading frame remains unaltered from that point onwards. आता याचा अर्थ लक्षात येतोय का बघा, ज्या वेळेला इन्सर्ट होतं किंवा डिलीट होतं किती 3 बेस पेअर ज्या वेळेला इन्सर्ट होतात किंवा डिलीट होतात त्यावेळेला काय होणार आहे तर 3 बेस पेअर मिळून एक कोड तयार होतो, बरोबर. म्हणजे थोडक्यात mRNAवरचा एक टोटल कोड तयार होणार आहे आणि तो एक कोड एका अमायनो ॲसिडला कोड करणार आहे. मग असा एखादा ज्यावेळेला कोडच ॲड होतो, एक्स्ट्रा ॲड होतो, त्यावेळेला टोटली एक अमायनो ॲसिड तिथं नवीन ॲड होणार आहे. किंवा
काय होणार आहे, एकतर 3 बेस पेअर जर डिलीट झाले तर ते अमायनो ॲसिडच तिथून गायब होणार आहे. टोटल तो कोड गायब होणार, म्हणजे अमायनो ॲसिड तयार होणार नाही. तिथून पुढची जी फ्रेम आहे ती मात्र कशी राहणार, अनअल्टर्ड, विदाऊट चेंज. तिथून पुढची फ्रेम जी आहे ती कशी राहणार, विदाऊट चेंज. आता फरक लक्षात येतो आहे का बघा, ज्या वेळेला 1 किंवा 2 बेस पेअर याच्यामध्ये बदल होतो त्यावेळेला तो जो कोड आहे ते तिथून पुढचे सगळेच कोड बदलले जातात. समजा इथला एखादा कोड काय झाला आहे, बेस पेअर बदलला आहे, तर तिथून पुढचे सगळे कोड काय होतात, चेंज होतात. ज्या वेळेला 1 किंवा 2 बेस पेअरमध्ये एक किंवा 2 बेस पेअरमध्ये ज्या वेळेला चेंज होतो त्यावेळेला इथून पुढचे सगळे कोड बदलले जातात. मात्र ज्या वेळेला 3 बेस पेअर डिलीट होतील किंवा एक्स्ट्रा ॲड होतील त्यावेळेला एका अमायनो ॲसिडवरती फरक पडणार आहे आणि तिथून पुढची सगळी टोटल जी फ्रेम आहे ती ॲज इट इज राहणार आहे. लक्षात येते का बघा, 3 ज्या वेळेला ॲड होतात त्यावेळेला असं होतं. काय होतं तर 3 ॲड झाल्यामुळं 3 बेस पेअरपासून एक कोडॉन तयार होतो आणि एका कोडांपुरता तो चेंज मर्यादित राहतो आणि तिथून पुढचे जी mRNAची चेन आहे ती ॲज इट इज राहते किंवा तिथून पुढचे जे अमायनो ॲसिड ॲड होणार आहेत ते ॲज इट इज राहतात, त्यामध्ये काहीही चेंज होत नाही. तर ही झाली म्युटेशन, त्याने त्याचे प्रकार. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, tRNA. बघा, tRNAला काय म्हटलेलं आहे, ॲडॅप्टर मोलिक्यूल. आता ॲडॅप्टर ही कन्सेप्ट आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे. मोबाईलचे ॲडॅप्टर असतात आपल्या. हे ॲडॅप्टर काय करतात तर आपलं एखादं एक्सटर्नल डिव्हाइस आहे, ते डिव्हाइस मोबाईलला कनेक्ट जर करायचं असेल तर आपण ॲडॅप्टरचा वापर करतो, बरोबर. म्हणजे थोडक्यात ॲडॅप्टरमध्ये स्वतःमध्ये काही माहिती नाही आहे, तो काय करतो आहे, दुसरी एखादी माहिती त्या डिव्हाइसला फक्त पोहोचवण्याचं काम करतो आहे. थोडक्यात तो दुवा म्हणून काम करतो आहे, दोघांच्या मधला दुवा. तर हे ॲडॅप्टरचं काम असतं. इथं प्रोटीन सिंथेसिसमध्ये ॲडॅप्टर मोलिक्यूल कोण आहे, tRNA. बघा, RNAचे 3 प्रकार आहेत, एक mRNA, दुसरा rRNA आणि तिसरा tRNA. त्यामध्ये mRNA याच्यावरती कोड असतात. tRNA जो मोलिक्यूल आहे तो काय करतो आहे, ॲडॅप्टरचं काम करतो आहे. आता ते कसं काम करतो आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, इथं फर्स्ट पॉईंट, सायंटिस्ट कन्सिडर दॅट देअर हॅज टू बी अ मेकॅनिझम इन विच tRNA विल रीड दी कोडॉन and also simultaneously binds the amino acid, as amino acid does not have special capacity to read the codon. So tRNA is considered as an adapter molecule. बघा, मुद्दा लक्षात येतोय का की mRNA जो आहे त्या mRNAवरती कोड असतात. आता प्रोटीन सिंथेसिसची पुढची स्टेप आपण पुढे बघणार आहोत. ट्रान्स्क्रिप्शन झालं म्हणजे mRNA तयार झाला. आता mRNAपासून प्रोटीन तयार करायचं आहे, तर mRNAवरची जी कॉपी केलेली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन रीड करून त्यानुसार प्रोटीन तयार होणार आहे. आता हे प्रोटीन तयार करण्यासाठी mRNAवरची जी इन्फॉर्मेशन आहे, जे कोडॉन आहेत ते काय करावे लागतात, रीड करावे लागणार, म्हणजे थोडक्यात आयडेंटिफाय करावे लागणार. तर ते आयडेंटिफिकेशनची कपॅसिटी एखाद्या अमायनो ॲसिडमध्ये नसते. त्यामुळं त्या अमायनो ॲसिडला हेल्प करण्याचं काम हा tRNA करत असतो. म्हणजे जे प्रॉपर अमायनो ॲसिड कॅरी करायचं आहे हे काम कोण करतं, tRNA मोलिक्यूल करतो. म्हणूनच याला ॲडॅप्टर असं म्हटलं जातं. आता tRNAचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर त्याचं बरेच मॉडेल आहेत. हेअरपिन मॉडेल, क्लोवर लिप मॉडेल, त्यापैकी हे क्लोवर लिप मॉडेल आहे. क्लोवर लिप मॉडेल जे आहे, आता क्लो म्हणजे लवंग, तुम्हाला माहीत असेल. लवंगीची पानं जर तुम्ही बघितली तर 3 पानं असतात, जसं बेलाचं पान असतं त्या टाईपमध्ये त्याचा आकार असतो. तर तसा आकार ह्या tRNAचा आहे, म्हणून त्याला
क्लोव्हर लीफ मॉडेल असं म्हटलं जातं. बघा, क्लोव्हर लीफ स्ट्रक्चर ऑफ tRNA possess an anticodon loop that has bases complementary to the codon. It is called anticodon. तर बघा, लक्षात येते का, हा जो दिसतोय हा ब्ल्यू कलरमध्ये हा काय आहे, tRNA आहे. आता या tRNAमध्ये काय कपॅसिटी आहे, त्याचा हा खालचा जो लूप आहे याला अँटीकोडॉन लूप असं म्हणतात. बघा, मी इथं मेन्शन करते की हा जो खालचा लूप आहे जिथं CUC असा कोड आहे याला अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. CUCला काय म्हटलं जातं, अँटीकोडॉन. आता अँटीकोडॉन का म्हणतात, कारण खाली mRNA दाखवलेला आहे बघा. mRNAवरती काय आहेत, कोड आहेत किंवा कोडॉन आहेत. आता या कोडॉनला बरोबर अपोजिट किंवा कॉम्प्लिमेंटरी कोडॉन कुठं प्रेझेंट असतो, tRNAवरती प्रेझेंट असतो, म्हणून त्याला अँटीकोडॉन असं म्हटलं जातं. मग प्रत्येक कोडॉनला अँटीकोडॉन tRNAवरती असतो आणि असा अँटीकोडॉन असणारा tRNAची संख्यासुद्धा तेवढीच आहे. म्हणजे जेवढे कोड असणार आहेत तेवढे अँटीकोडॉन असणारे tRNA उपलब्ध असणार आहेत, बरोबर. तर बघा, इट शोज अमायनो ॲसिड ॲक्सेप्टर एंड, त्यालाच 3' एंड असं म्हणतात. हा एंड आहे. आता हा tRNAसुद्धा सिंगल स्टँडर्ड आहे. त्याचा हा एक 3' एंड आहे आणि हा 5' एंड आहे. 2 एंड आहेत बघा, एकमेकांच्या जवळ आलेले आहेत हे एंड, पण हे टोटल एक स्टँड आहे आणि त्याच्यामध्ये लूपिंग किंवा कॉइलिंग झालेलं आहे. आता हा 5' एंड आणि हा दुसरा 3' एंड. त्यामध्ये जो 3' एंड आहे त्या एंडला एक अमायनो ॲसिड ॲड झालेला आहे किंवा जॉईन झालेला आहे. इथं दिसतंय का बघा तुम्हाला, ग्लुटामिक ॲसिड नावाचं अमायनो ॲसिड ह्या 3' एंडला काय झालं आहे, कनेक्ट झालं आहे. यालाच काय म्हणतो, 3' एंडला आपण अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट. थोडक्यात या tRNAवरती महत्त्वाच्या 2 साईट आहेत. एक म्हणजे अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट 3' एंडला आणि दुसरी अँटीकोडॉन साईट. ही कुठं आहे, अँटीकोडॉन लूप असतो आणि तिथं खाली 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेस असतात, त्याला आपण अँटीकोडॉन असं म्हणतो. आणि हा अँटीकोडॉन mRNAच्या कोडॉनला बरोबर कॉम्प्लिमेंटरी असतो. इथं लक्षात येईल तुमच्या, mRNAवरती खाली GAG आहे, बरोबर. तर tRNAवरती अँटीकोडॉन लूपवरती काय आहे, CUC. Gला कॉम्प्लिमेंटरी C, Aला कॉम्प्लिमेंटरी U आणि Gला कॉम्प्लिमेंटरी C, बरोबर. हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. A आणि Aला कॉम्प्लिमेंटरी U, Cला कॉम्प्लिमेंटरी G, Gला कॉम्प्लिमेंटरी C, बरोबर. ह्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या नेहमी लक्षात ठेवायच्या. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. फॉर एव्हरी अमायनो ॲसिड देअर इज अ स्पेसिफिक tRNA. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक काय असतो, tRNA. म्हणजे हा tRNA आहे हा कशासाठी आहे, ग्लुटामिक ॲसिडसाठी, बरोबर. आता ॲक्च्युली तुम्ही लक्षात ठेवताना बघा कसं ठेवायचं, खाली mRNA जो आहे mRNAवरती कोडॉन आहे GAG, बरोबर. GAG कुणाला कोड करतो, ग्लुटामिक ॲसिडला. आणि त्या ग्लुटामिक ॲसिडला कॅरी करतो कोण, हा tRNA कॅरी करतो. त्याच्यासाठी अँटीकोडॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. थोडक्यात काय तर प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी एक tRNA प्रेझेंट असतो. नेक्स्ट बघा, इनिशिएटर tRNA इज स्पेसिफिक टू मिथिओनिन. आता इनिशिएटर tRNA कुठला असणार आहे, तर इनिशिएटर किंवा आपण त्याला स्टार्ट कोडॉन असं म्हणतो. स्टार्ट कोडॉन हे नेहमी AUG असतं आणि AUG मिथिओनिनला कोड करतं. त्यामुळं इनिशिएटर अमायनो ॲसिड असं सुद्धा म्हटलं जातं त्याला. त्यामुळं इनिशिएटर tRNA हा कुणाला स्पेसिफिक असणार आहे, मिथिओनिनला. तो मिथिओनिनलाच कॅरी करणार. देर इज नो tRNA फॉर स्टॉप कोडॉन. मी मागंही तुम्हाला सांगितलं होतं की 3 काय आहेत, शेवटचे स्टॉप कोडॉन आहेत. ते स्टॉप कोडॉन
कुठल्याही अमायनो ॲसिडला कोड करत नाहीत, त्यामुळं त्याच्यासाठी tRNA प्रेझेंट असत नाही. नेक्स्ट, इन दी ॲक्च्युअल स्ट्रक्चर द tRNA मॉलिक्यूल लुक्स लाईक इन्व्हर्टेड एल. म्हणजे जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे, हे लास्टला डायग्रॅम जी दिलेली आहे, हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. हे दिसतं कसं, तर इन्व्हर्टेड एल शेपमध्ये दिसतं. थोडक्यात आपण हा tRNA बघितला, हा एक ॲडॅप्टर मॉलिक्यूल आहे. याला 2 साईट असतात, एक अमायनो ॲसिड अटॅचमेंट साईट, दुसरी अँटीकोडॉन साईट. तर या tRNAचं काम काय आहे, तर इट आयडेंटिफाय दी कोडॉन किंवा रीड दी कोडॉन अँड कॅरी स्पेसिफिक अमायनो ॲसिड, बरोबर, फॉर दी प्रोटीन सिंथेसिस. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, तो म्हणजे ट्रान्सलेशन. आता ही आपली प्रोटीन सिंथेसिसची दुसरी स्टेप. मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिली स्टेप बघितलेली आहे, ट्रान्स्क्रिप्शन. तर दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशन, प्रोटीन सिंथेसिसची दुसरी स्टेप. तर बघा, ट्रान्सलेशन इट इज द प्रोसेस इन विच सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन mRNA स्टँड इज रीड किंवा डिकोडेड अँड accordingly the amino acid are joined to each other to form polypeptide chain to make protein. तर बघा, आपण जो सेंट्रल डोग्मा बघितला होता मागच्या लेक्चरला, सेंट्रल डोग्मामध्ये दिलेलंच आहे की ट्रान्सलेशन म्हणजे काय, तर mRNA पासून प्रोटीन तयार करणं, याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. इथं जरा डिटेलमध्ये डेफिनेशन दिलेले आहे. काय होतं, तर या प्रोसेसमध्ये सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन mRNAवरती जो कोडॉनचा सिक्वेन्स आहे तो रीड केला जातो, किंवा त्यालाच डिकोडेड असं सुद्धा म्हटलं जातं. डिकोडेड किंवा रीड केला जातो आणि अकॉर्डिंगली त्यानुसार अमायनो ॲसिड आर जॉईन टू इच अदर. अमायनो ॲसिड हे एकमेकांना जॉईन केले जातात टू फॉर्म पॉलिपेप्टाईड चेन, आणि त्यापासून तयार काय केलं जातं, पॉलिपेप्टाईड चेन तयार केली जाते. आणि पॉलिपेप्टाईड चेन तयार होते म्हणजेच काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं, बरोबर. म्हणजे फायनली आपल्याला प्रोटीन मिळणार आहे. आता ही डायग्रॅमचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा की इथं ट्रान्स्क्रिप्शनची सुद्धा स्टेप दिलेली आहे. हा आहे ओरिजिनल DNA, बरोबर. या डायग्रॅममध्ये ही कंप्लीट सेल आहे, सेलच्या आतमध्ये हा न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये हा DNA. आता हा DNA काय होतो, पहिल्यांदा जो भाग त्याचा म्हणजे जीन जो काय करायचा आहे आपल्याला, कोड करायचा आहे, ज्या जीनपासून mRNA तयार करायचा आहे, तेवढा भाग काय होतो, सेपरेट होतो, म्हणजे 2 स्टँड सेपरेट होतात. आणि इथं ट्रान्स्क्रिप्शन होतं, म्हणजे एका स्टँडपासून mRNA तयार केला जातो, त्याला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतात. ही प्रोसेस न्यूक्लियसमध्ये चालते. आता ट्रान्स्क्रिप्शन झालं की mRNA तयार होतो. हा mRNA सायटोप्लाझममध्ये ट्रान्सफर केला जातो, आणि सायटोप्लाझममध्ये इथं रायबोझोम असतात. या रायबोझोमजवळ दुसरी प्रोसेस चालते, त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. म्हणजे थोडक्यात काय, ट्रान्स्क्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस व्हाईल ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. आता हे कसं ट्रान्सलेशन होतं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर बघा, प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप्स. महत्त्वाच्या 3 स्टेप आहेत त्याच्यामध्ये. त्यातली पहिली स्टेप आहे बघा, ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड अँड फॉर्मेशन ऑफ AA-tRNA कॉम्प्लेक्स. आता AA म्हणजे काय, तर अमायनो ॲसिड. काय होतं, पहिल्यांदा ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड ॲक्टिवेट केले जातात अँड फॉर्मेशन ऑफ अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स. सुरुवातीला काय होणार, पहिल्यांदा तर अमायनो ॲसिड जे सायटोप्लाझममध्ये आहेत ते ॲक्टिवेट केले जाणार आणि ते अमायनो ॲसिड tRNAला जॉईन होणार, आणि त्यामुळे एक कॉम्प्लेक्स तयार होतं. त्या कॉम्प्लेक्सला अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. आता बघा, इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज. बघा, एन्झाईमचं लक्षात नाव ठेवा, अमायनो ॲसिड tRNA सिंथेटेज. हे अमायनो ॲसिड ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा हे जे कॉम्प्लेक्स आहे, हे कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी हे एन्झाईम गरजेचं आहे.
in presence of enzyme amino acid tRNA synthase, the amino acid molecule is activated and then each amino acid is attached to specific tRNA molecule, specific tRNA molecule at 3' end to form amino acid tRNA complex. This reaction need ATP. This process is called charging of tRNA or amino acylation of tRNA. बघा ह्या प्रोसेसलाच चार्जिंग ऑफ tRNA असं सुद्धा म्हटलं जातं. हा प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा CETला विचारला जातो. व्हॉट इज चार्जिंग ऑफ tRNA? चार्जिंग ऑफ tRNA म्हणजे काय, तर थोडक्यात अटॅचमेंट ऑफ अमायनो ॲसिड टू tRNA. tRNAशी आणि अमायनो ॲसिडची अटॅचमेंट होणं किंवा त्याचं जे कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्स तयार होणं म्हणजे चार्जिंग ऑफ tRNA. तर ज्या वेळेला एखाद्या tRNAला अमायनो ॲसिड जॉईन होतं त्यावेळेला तो चार्ज होतो आणि ज्या वेळेला ते अमायनो ॲसिड निघून जातं त्यावेळेला त्या tRNAचं चार्जिंग आहे ते निघून जातं, तो डिस्चार्ज होतो. ठीक आहे. तर इथं खाली रिॲक्शन दिलेली आहे बघा. या रिॲक्शनसाठी ATP खर्च करावी लागते. आपल्याला माहीत आहे मेटाबॉलिक रिॲक्शनसाठी कुठल्याही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी एनर्जी लागते आणि दिस एनर्जी इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ ATP. आता सुरुवातीला अमायनो ॲसिड आहे, अमायनो ॲसिड, त्यानंतर ATP आणि tRNA आहे. या एन्झाईमच्या सान्निध्यात अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स तयार होतं. रिॲक्शन इथं दिलेले आहे बघा. इथं डायग्रॅमॅटिक रिॲक्शन आहे. हे अमायनो ॲसिड आहेत, हे tRNA आहेत, यांचं काय होणार, बाइंडिंग होणार आणि हे अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स तयार होणार. ठीक आहे, आलं लक्षात. आता पुढची रिॲक्शन आपण बघूया. दुसरी स्टेप, फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. बघा ट्रान्सलेशनच्या 3 स्टेप बघणार आहोत आपण. पहिली स्टेप बघितली ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड अँड फॉर्मेशन ऑफ अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स. आता दुसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. तर पॉलिपेप्टाइड चेन म्हणजे थोडक्यात ॲक्च्युअल ट्रान्सलेशन इथं होते. बघा इट इज ॲक्च्युअल ट्रान्सलेशन प्रोसेस विच इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप. आता ही जी प्रोसेस आहे दुसरी, फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, या प्रोसेसमध्ये परत 3 स्टेप आहेत. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन अशा त्या 3 स्टेप आहेत. त्यातली पहिली स्टेप आपण बघणार आहोत, इनिशिएशन. आता इनिशिएशन म्हणजे काय बघा, इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ इनिशिएशन कॉम्प्लेक्स विच रिक्वायर्स द mRNA हॅविंग कोडॉन फॉर पॉलिपेप्टाइड, देन स्मॉलर सबयुनिट ऑफ रायबोझोम, larger subunit of ribosome, then initial amino acid tRNA complex and ATP. बरोबर. आता बघा हे मुद्दे लक्षात ठेवा की इनिशिएशन प्रोसेससाठी काय काय लागतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तयार झालेला mRNA जो न्यूक्लियसमधून आलेला आहे. बरोबर, हा mRNA लागतो. त्यानंतर रायबोझोम लागणार आहेत आपल्याला. त्या रायबोझोमचे 2 सबयुनिट, एक 30S आणि दुसरं 50S असे 2 सबयुनिट लागणार आहेत. त्यानंतर जे कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे, मगाशी आपण पहिल्या स्टेपमध्ये जे बघितलं की अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स, हे पहिल्या अमायनो ॲसिडचं कॉम्प्लेक्स म्हणून त्याला अमायनो ॲसिड फर्स्ट tRNA कॉम्प्लेक्स असं म्हटलेलं आहे. तर हे कॉम्प्लेक्स लागणार आहे इनिशिएशनला आणि एनर्जीसाठी ATP आणि GTP हे 2 एनर्जीसाठी मॉलिक्यूल लागणार आहेत. आता ॲक्च्युअल कशी स्टार्ट होते बघा इनिशिएशन. दी प्रोसेस स्टार्ट विथ दी बाइंडिंग ऑफ mRNA ऑन दी स्मॉलर 30th सबयुनिट ऑफ रायबोझोम. आता बघा हे रायबोझोमचं हे स्मॉलर सबयुनिट आहे. या स्मॉलर सबयुनिटला mRNA काय होतो, जॉईन होतो. डायग्रॅम बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर ह्या स्मॉलर सबयुनिटला mRNA काय होतो आहे, जॉईन होतो आहे सुरुवातीला. त्यानंतर AUG इज प्रेझेंट ऑन mRNA. mRNAवरती पहिला कोडॉन काय असणार आहे नेहमी, AUG. बरोबर, विच इनिशिएट दी प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तो प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसला सुरुवात करतो. आता बघा
इनिशिएटर tRNA बाइंड विथ इनिशिएटर कोडॉन बाय इट्स अँटीकोडॉन. आता बघा, लक्ष द्या इथं डायग्रॅममध्ये की AUG हा mRNA आहे, mRNAवरचा कोडॉन आहे. रेड कलरमध्ये दिसते तुम्हाला, रेड कलरमध्ये आहे तो काय आहे, mRNAचा कोडॉन आहे. आणि हा वरती जो दिसतोय हा काय आहे, tRNA आहे. या tRNAला एक अमायनो ॲसिड जॉईन आहे, त्याचं नाव आहे बघा मिथिओनिन, दिसतं हे डायग्रॅममध्ये. आता हा tRNA आणि अमायनो ॲसिड हे कॉम्प्लेक्स आहे, बरोबर. यांच्यामध्ये अगोदर कोडॉन रीड केला जातो. कसा रीड केला जातो, तर इथं AU जे आहे तर UAC, बरोबर, त्याला बरोबर कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन कुठं असणार आहे, या tRNAवरती असणार आहे. तर याचं मॅचिंग होतं पहिल्यांदा. हे मॅचिंग कंप्लीट झालं की मगच प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात होते. आता बघा इथं दिलेलं आहे इनिशिएटर tRNA बाइंड्स विथ इनिशिएटर कोडॉन. म्हणजे हा mRNA जो आहे, mRNAवरचा पहिला कोडॉन आहे, तो इनिशिएटर tRNAला काय करतो, बाइंड करतो हायड्रोजन बॉन्डनी. इट कॅरीज ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड मिथिओनिन. यानं हे अमायनो ॲसिड जे ॲक्टिवेटेड असणारा अमायनो ॲसिड कॅरी करत आणलेलं आहे, त्याचं नाव आहे मिथिओनिन, बरोबर. तर हे मिथिओनिन इथं ॲड केलं जातं थोडक्यात. आता त्यानंतर पुढची स्टेप बघणार आहोत आपण. पुढची स्टेप आहे, नाऊ दी लार्ज सबयुनिट ऑफ रायबोझोम जॉईन विथ दी स्मॉलर सबयुनिट दॅट रिक्वायर्स Mg++ आयन्स. मग अशी फक्त स्मॉलर सबयुनिट जॉईन होतं. आता ज्या वेळेला tRNA या mRNAला कनेक्ट होतो आहे त्यावेळेला लार्ज सबयुनिटसुद्धा काय होतं आहे, स्मॉल सबयुनिटला कनेक्ट होतं आहे आणि कंप्लीट हा रायबोझोम अटॅच होतो आहे. बघा, आता ही प्रोसेस जी आहे जॉईनिंगची, स्मॉलर सबयुनिट आणि लार्जर सबयुनिट जॉईन करण्यासाठी इथं एक Mg++ आयन रिक्वायर्स असतात. रायबोझोम हॅज 3 साईट्स, नेमली A साईट, B साईट आणि E साईट. आता हे कंप्लीट ज्या वेळेला रायबोझोम तयार होतो त्यावेळेला त्याला 3 साईट असतात. आता ह्या 3 साईट कुठल्या, पहिली आहे अमायनो ॲसिड किंवा A साईट त्याला म्हटलं जातं, नावावरूनच आहे बघा, अमायनो ॲसिड किंवा A साईट. या साईटमधून काय होतं, तर अमायनो ॲसिड एंट्री करतं म्हणून त्याला अमायनो ॲसिड साईट म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा बघा फंक्शन, इथून अमायनो ॲसिड एंट्री करतं म्हणून त्याला A साईट म्हटलेलं आहे. दुसरी आहे पॉलीपेप्टाईड साईट किंवा P साईट. आता इथं आहे बघा ही P साईट. या साईटमधून काय होतं, पॉलीपेप्टाईड चेन बाहेर पडते म्हणून त्याला P साईट असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा आहे E साईट. आता E साईटचं फंक्शन खाली दिलेलं आहे, एम्प्टी tRNA लिव्स फ्रॉम E साईट. ईलाच एक्झिट साईट असं सुद्धा म्हणतात. ह्या एक्झिट साईटमधून हा जो फ्री असणारा tRNA आहे, एकदा का हे अमायनो ॲसिड ॲड झालं की हा tRNA काय होतो, फ्री होतो आणि तो एक्झिट साईटमधून इकडं बाहेर पडतो. थोडक्यात काय, एम्प्टी असणारा जो tRNA आहे इट लिव्स फ्रॉम E साईट म्हणजे एक्झिट साईट, बरोबर. आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा, ओनली अमायनो ॲसिड फर्स्ट tRNA कॉम्प्लेक्स. बघा, फक्त अमायनो ॲसिड फर्स्ट tRNA कॉम्प्लेक्स म्हणजे हे जे पहिल्यांदा येणार आहे, पहिला tRNA जो इथं एंट्री करणार आहे, बाइंड्स ॲट P साईट डायरेक्टली. तो P साईटला डायरेक्टली काय होतो, बाइंड होतो. व्हाईल ऑल दी अदर इनकमिंग tRNA कॉम्प्लेक्स, इथून पुढचे जे tRNA अमायनो ॲसिडचे कॉम्प्लेक्स आहेत ते एंट्री करताना A साईटला अगोदर एंट्री करतात. बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा पहिला tRNA कॉम्प्लेक्स जो आहे तो फक्त काय होतो, P साईटला डायरेक्टली अटॅच होतो, कारण तिथं सुरुवातीला दुसरं कुठला अमायनो ॲसिड नाही. मात्र दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जे सगळे इथून पुढचे येणारे जे tRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स आहेत ते पहिल्यांदा कुठं येणार, A साईटला येणार, त्यानंतर ते शिफ्ट होतात P साईटला. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आता इथं इलॉंगेशन सुरू होतं.
पहिली स्टेप झाली इनिशिएशन, सुरुवात झाली. सुरुवातीमध्ये काय काय झालं बघा, बघितलं आपण की पहिल्यांदा हा स्मॉलर सबयुनिट आणि mRNA जॉईन झाला. त्यानंतर तिथं tRNA जॉईन झाला. tRNAवरचा अँटीकोडॉन आणि mRNAवरचा कोडॉन यांचं मॅचिंग झालं. त्यानंतर लार्जर सबयुनिट ॲड झालं. लार्जर सबयुनिट ॲड झालं की त्या लार्जर सबयुनिटला 3 साईट आहेत. या 3 साईट, एक आहे ए साईट, दुसरी पी आणि तिसरी ई, अशा 3 साईट इथं आहेत. हे बघितलं आपण. आता इथं थोडक्यात पहिलं अमायनो ॲसिड ॲड झालं, त्याचं नाव आहे मिथिओनिन. बरोबर, ही जी पॉलीपेप्टाईड चेन तयार होणार आहे त्यातलं पहिलं अमायनो ॲसिड ॲड झालं मिथिओनिन. आता दुसरे ॲड होणार आहेत, पण त्याला आपण इलॉंगेशन असं म्हणतो. आता इलॉंगेशनमध्ये ॲक्च्युली काय होतं बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड्स आर ॲडेड 1 by 1 टू फर्स्ट अमायनो ॲसिड. बघा, ड्युरिंग इलॉंगेशन प्रोसेस काय होतं आहे, ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड्स आर ॲडेड 1 by 1. पहिलं ॲड झालं, त्यानंतर दुसरं ॲड होणार आहे, परत तिसरं, परत चौथं, अशा पद्धतीनं अमायनो ॲसिड काय होतात, ॲड होत जातात. दिस अमायनो ॲसिड बाइंड्स विथ अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ tRNA. हे जे अमायनो ॲसिड आहेत ते अमायनो ॲसिड बाइंड होतात कुठं, विथ अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ tRNA. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ tRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स. बरोबर, तर प्रत्येक अमायनो ॲसिड हे tRNAला कनेक्ट होतं, त्यामुळं अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स तयार होणार आणि ते पर्टिक्युलर अमायनो ॲसिड इथं ॲड होत जाणार. आता इथं बघा, सुरुवातीला एक अमायनो ॲसिड आहे, त्यानंतर 2 अमायनो ॲसिड ॲड झाले. बरोबर, त्यानंतर 3 अमायनो ॲसिड ॲड होत जाणार, परत 4 होत जाणार. अशा पद्धतीनं ही स्टेप काय होते, 1 by 1 सुरू राहते. आता ॲडिशन ऑफ अमायनो ॲसिड ऑकर्स इन 3 स्टेप. आता अमायनो ॲसिडचं जे ॲडिशन होतं ते ॲक्च्युली 3 स्टेपमध्ये होतं. ते कसं होतं, पहिलं आहे कोडॉन रिकग्निशन, म्हणजे कोडॉन आयडेंटिफिकेशन. आता हे कसं होणार आहे, अमायनो ॲसिड tRNA मॉलिक्यूल एंटर्स दी रायबोझोम ॲट ए साईट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं की अमायनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स जे आहे ते रायबोझोमच्या ए साईटला एंट्री करणार. त्यानंतर अँटीकोडॉन बाइंड विथ कोडॉन ऑफ बाय हायड्रोजन बॉन्ड. अँटीकोडॉन कुणाचा, tRNAचा, आणि कोडॉन कुणाचा, mRNAचा. हे दोन्ही काय होतात, बाइंड होतात हायड्रोजन बॉन्डने. त्यानंतर काय होतं, अमायनो ॲसिड ऑन फर्स्ट इनिशिएटर tRNA ॲट पी साईट अँड अमायनो ॲसिड ऑन tRNA ॲट ए साईट जॉईन बाय पेप्टाईड बॉन्ड. बघा, लक्षात येते का. आता इथं 2 अमायनो ॲसिड असणार आहेत. एक अमायनो ॲसिड कुठं असणार आहे, पी साईटला, आणि दुसरं अमायनो ॲसिड ए साईटला. हे 2 अमायनो ॲसिड काय होतात, एकमेकांना बाइंड होतात पेप्टाईड बॉन्डनी. 2 अमायनो ॲसिडच्या मधला जो बॉन्ड आहे तो नेहमी पेप्टाईड बॉन्ड असतो. प्रोटीनमधला बॉन्ड म्हणून त्याला पेप्टाईड बॉन्ड असं म्हणतात. तर तो पेप्टाईड बॉन्ड तिथे तयार होतो आणि त्या टायमिंगला काय होतं, तर पी साईटला जो tRNA असतो तो किक्ड ऑफ, म्हणजे त्याला बाहेर फेकलं जातं. कुठं, ई साईटला. थोडक्यात ही जी डायग्रॅम दिलेली आहे ते डायग्रॅममध्ये दाखवले बघा की हा tRNA इथं ॲड झाला. या दुसऱ्या डायग्रॅममध्ये 2 tRNA दिसत आहेत. यांच्यामध्ये ज्यावेळेला पेप्टाईड बॉन्ड तयार होतो त्यावेळेला एक tRNA काय होतो, एक्झिट साईडला जातो. तशा पद्धतीनं परत दुसरा tRNA ॲड होणार, परत बॉन्डिंग होणार, परत तो tRNA काय होणार, एक्झिट होणार. ही प्रोसेस इथं चालू राहते आणि अशा पद्धतीनं अमायनो ॲसिडची चेन जी आहे ती इलॉंगेट होत राहते. आता पुढची स्टेप आपल्याला बघायची आहे, लास्ट आहे टर्मिनेशन, पण ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आत्ता आपण इथं थांबूया.